उत्थानवतो सतीमतो शुचिकं निसम्कारिणो सन्नतस्स धम्मजीविनो सन्नतस्स धम्मजीविनो अपमतस्स यशो अभिवदन्ति यशो अभिवदन्ति। याचा अर्थ जो प्रयत्नशील शुची कर्म करणारा तथा योग्य रीतीने विचार करणारा आणि संयम ठेवून संयत धम्मानुसार आपली उपजीविका करणारा आणि अप्रमादी त्याचे यश नेहमी वाढत जाते। विश्व कल्याण मित्र महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध यांना मी त्रिवार अभिवादन करतो। महाकारुणिक तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघास सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो। आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो। या आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि धम्मिक बालिका यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण विश्वाला दिव्य ज्ञान प्रदान केलेले आहे। याच प्रबुद्ध ज्ञानाने जगामध्ये सर्वत्र प्रकाश पसरला आणि याच ज्ञानाने मनुष्याच्या कार्यप्रणालीमध्ये महान उत्क्रांती घडली आणि मानवी जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात उज्ज्वल प्रगती झाली। अहरत सम्यक संबुद्धांचे ज्ञान हे संपूर्ण विश्वातील प्राण्यांच्या हिताचे आहे। सर्वात महत्त्वाचे की हे ज्ञान मनुष्यासाठी खूप मोठे वरदान ठरलेले आहे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सत्य जगासमोर मांडले। मनुष्याच्या
हितासाठी, मनुष्याच्या प्रगतीसाठी, मनुष्याच्या कल्याणासाठी आणि मनुष्याच्या सर्व सुखासाठी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी उज्ज्वल असा धम्माचा मार्ग दिलेला आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे तत्व हे सर्व हिताचे आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपले संपूर्ण आयुष्य मनुष्याच्या कल्याणार्थ, मनुष्याच्या हितासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. महान त्यागी असा पूजनीय भिक्खू संघ स्थापित करून संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने सर्वात मोठी धम्म क्रांती केलेली आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी कधीही कुणाचा द्वेष केला नाही. अनेक प्रकारची संकटे शत्रूंकडून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांवर करण्यात आली. अनेक शत्रू होते. त्यात प्रामुख्याने देवदत्त हा जो बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा चुलत भाऊ होता. त्याने लहानपणापासूनच बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला द्वेषकारक त्रास दिला. देवदत्ताच्या मनातून शेवटी मरेपर्यंत महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांबद्दल द्वेष आणि द्वेषित होता. लहानपणी दोघेही एकत्र असताना द्वेषित होता आणि ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली, संबोधी प्राप्तीनंतर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले. अशाही अवस्थेत देवदत्ताने महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना त्रासच दिलेला आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या पावन पवित्र भिक्खू संघामध्ये सुद्धा देवदत्ताने फूट पाडण्याचा प्रयत्न केला. भिक्खूंसाठी कठोर नियम बनवले. त्या नियमामध्ये भिक्खूंनी कुठल्याही गुहेमध्ये, घरामध्ये किंवा कुठल्या विहारामध्ये न राहता झाडाखालीच त्यांनी आपला जीवन निर्वाह, विसावा, आराम आणि सर्व एका झाडाच्या फुडाशी बसूनच त्या झाडाखालीच आपली जीवनाची दिनचर्या, रात्रीची झोप त्याच झाडाखाली हे करावी. भिक्षाटनामध्ये मिळालेल्या अन्नावरच भिक्खूंनी जीवन जगावे. भिक्षूंनी कुठल्याही प्रकारचे मांस खाऊ नये, मांस भक्षण करू नये, असे अनेक प्रकारचे नियम. त्यामध्ये हा एक महत्वाचा नियम होता की भिक्खूंनी मृत झालेल्या व्यक्तींच्या शरीरावरती जे शेवटचे कफन कापड दिल्या जाते, ते कापड आणूनच त्या कापडाला रंग देऊन त्या कापडाचे चिवर बनवावे आणि चिंध्या चिंध्यांनीच बनवलेले चिवर भिक्खूंनी ग्रहण करावे. असे अनेक प्रकारचे कठीण नियम देवदत्ताने महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या समोर मांडले. मात्र तथागतांनी त्या नियमांचा विचार केला की यामुळे भिक्खू संघ खंडित होऊ शकतो. इतके अनेक कठीण नियम जर त्यांच्यावरती लागू केले
तर त्यांना त्रास होईल आणि ते धम्माचा प्रचार आणि प्रसार व्यवस्थितपणे करू शकणार नाहीत. पावसाळ्यात कसे भिक्षू वृक्षाखाली राहतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा निवासाचा आधार जर नसेल तर ते धम्म सोडून भिक्खूचे नियम पालन करू शकणार नाही आणि अति त्रास झाल्यामुळे या धम्माचा प्रचार आणि प्रसार हा चांगल्या रीतीने होणार नाही, हे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी जाणले. त्यामुळे देवदत्ताचे हे भिक्खू संघात फुटीरवाद निर्माण करणारे जे नियम होते, हे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी टाळले आणि त्यांनी त्या नियमाऐवजी भिक्खू संघाला सुरक्षितपणे चांगल्या पद्धतीने कसे भिक्खू संघामध्ये मध्यम मार्गाच्या नियमाने आपले आचरण करून कसा धम्माचा प्रचार आणि प्रसार करतील यावर भर दिला. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा एकच उद्देश होता की कुठल्याही मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला त्रास होऊ नये. स्वतःचे सुख स्वतःच निर्माण करून स्वतःच्या सुखाचे धनी स्वतःच व्हावे. अत्त दीपो भव, आपला दीपक आपणच व्हावे. आपल्या जीवनामध्ये आपणच प्रकाश निर्माण करावा. हा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा विचार होता. आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांनी कधीही विषमता निर्माण होईल अशी कुठलीही कृती आपल्या धर्मामध्ये प्रेरित केली नाही. द्वेष नष्ट व्हावा, समता निर्माण व्हावी, दया निर्माण व्हावी, करुणा निर्माण व्हावी, शील आचरण चांगल्या पद्धतीने व्हावे आणि मनुष्याला सुख, आनंद, आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे अशीच शिकवण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी दिली. आणि ती शिकवण त्या काळातही आणि आजही मनुष्याला प्रेरणादायी आहे. कालांतराने भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार अनेक फुटीरवादी लोक त्यामध्ये आले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी स्थापन केलेला थेरवादी भिक्खू संघ, त्या भिक्खू संघामध्ये जे जे कुटील भिक्षू होते त्यांनी तथागतांच्या भिक्खू संघामध्ये फुटीरवाद निर्माण केला. त्यामधूनच महायान, वज्रयान, हीनयान अशा प्रकारचे भिक्खूंचे पंथ निर्माण झाले. भिक्खू संघामध्ये फुटीरवाद झाला. ह्याच लोकांनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या नावाखाली चित्र विचित्र योजना तयार करून चमत्कार दाखवले की नाही, भगवान बुद्धांनी असे सांगितलेले आहे. भगवान बुद्ध बोधिसत्व होते त्या काळामध्ये, त्यामुळे भगवान बुद्धांनी असे करून दाखवले म्हणून असे झाले. अनेक प्रकारचे पाखंडवाद शास्त्रामध्ये लिहिण्यात आले आणि त्या शास्त्राला शीर्षक सुद्धा देण्यात आले की हे भगवान बुद्धांनी दिलेले प्रेरक विचार आहेत. पण असे काही नाही. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा धम्म हा निव्वळ आणि निव्वळ सम्यकवादावर आधारित आहे. सम्यकवाद म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, ना कुठल्याही प्रकारचे दुःख नाही, ना कुठल्याही प्रकारचे जास्त सुख नाही, मध्यम मार्ग. स्वतःबद्दल जाणून घेणे, ध्यान साधना करणे, विपश्यना करणे, आपल्या स्वतःबद्दलच आपल्यामध्ये काय वाईट गुण आहेत, आपल्यामध्ये काय चांगले गुण आहेत, तथागत अहरत सम्यक संबुद्धांचा सद्धम्म
हा केवळ आणि केवळ स्वतःच्या उत्कर्षासाठीच आहे. स्वतः सर्व आधी जाणून घ्यायचे आहे, स्वतःच त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि नंतरच त्या धम्मावर विश्वास ठेवायचा आहे. स्वतः जाणा, स्वतः बघा, स्वतः पारखून बघा. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, यही पस्सिको, या आणि बघा, प्रत्यक्ष अनुभव घ्या. धम्म काय आहे? जोपर्यंत स्वतः अनुभव घेणार नाही तोपर्यंत कसे जाणू शकणार की धम्म काय आहे? अनेक प्रकारचे लोक धम्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून आपले स्वतःचे स्वार्थ हित साधून घेतात. अनेक प्रकारचे भिक्खू आहेत जे स्वार्थापोटी आपले स्वार्थ कसे पूर्ण होईल याच उद्देशाने शिवर घेऊन जगामध्ये फिरतात. अनेक प्रकारचे दान मागतात आणि त्या दानाचा चांगल्या प्रकारे उपयोग सुद्धा करत नाही. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी कधीही कोण्याही भिक्षूला असे संबोधन केले नाही की जा नगरीमध्ये आणि चिवरदान मागून आणा, जा नगरीमध्ये आणि धनद्रव्य गोळा करून आणा, जा नगरीमध्ये धनद्रव्य रूपी जे मिळेल ते दान मागा आणि या ठिकाणी मोठमोठे मंदिर बनवा, विहारे बनवा. असा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला कधीच उपदेश केला नाही. उलट 227 सील महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपल्या भिक्खू संघास दिले आणि त्यांना अति प्रेमाने, जसे वडील मुलाला दया ममतेने करुणेने समजावून सांगतात, त्याचप्रमाणे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला 227 सील देऊन समजावून सांगितले. त्यामध्ये सर्वात महत्वाचे की पंचशील तर आहेत, 4 पाराजित आहेत. या 4 पाराजितामध्ये भिक्खूंचे सर्व सील समाविष्ट झालेले आहेत. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी भोजनासाठीही उत्तम नियम भिक्खू संघास दिलेले आहेत की भिक्खूंनी सकाळी स्नान आदी करून आपली चिवर संगाटी खांद्यावर टाकून भिक्षापात्र हाती घेऊन कुठल्याही जवळच्या नगरीमध्ये जावे. निरंतर 5 घरची भिक्षापात्रामध्ये घेऊन आपल्या विहारावर यावे, ज्या ठिकाणी आपले स्थान आहे, ज्या ठिकाणी आपण थांबलेले आहोत, आणि त्या ठिकाणी ती चारिका, 5 घरची जी चारिका आहे ती चारिका ग्रहण करावी आणि ग्रहण केल्यानंतर थोडा विश्राम करावा आणि विश्रामानंतर पुन्हा त्या नगरीतील लोकांना धम्मदेशना द्यावी. ते जे अन्न ग्रहण केलेले आहे त्याचा मोबदला म्हणून गावातील सर्व श्रद्धावान उपासकांना तथागतांचा धम्म सांगावा. जनहितासाठी जो धम्म आहे या धम्माचे ज्ञान त्यांना द्यावे. भिक्खू एक निस्वार्थपणाने जगणारा समाजातील शिक्षक आहे. समाजाला जागृत करण्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेला भिक्खू आहे. भगवान बुद्धांची शिकवण महान आहे. भगवान बुद्धांनी कधीही आपल्या भिक्खू संघाला कोणताही वाईट उपदेश दिलेला नाही. भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला जे जे सांगितले ते सर्व समाज हिताचे आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी भिक्खूंसाठी जे नियम दिलेले आहेत ते खूप महत्वपूर्ण आहेत. भिक्खूंनी चारिका तर करावीच, परंतु ती चारिका करत असताना
भिक्खूला कुणाशीही बोलता येत नाही. हे दान द्या, ते दान द्या, काय भाजी केली, ही भाजी नाही, हे सर्व बोलता येत नाही. मौन अवस्थेमध्ये ती भिक्खुचारिका करावी लागते. इकडे तिकडे न बघता केवळ आपल्या भिक्षापात्राकडे ध्यान एकाग्र करून त्या भिक्षापात्रामध्ये जेही मिळेल ते सर्व अन्न ग्रहण करून त्या अन्नाचा उपयोग, त्या अन्नापासून निर्माण होणारी ऊर्जा ही समाजाच्या कल्याणासाठी, समाजाला ज्ञान देण्यासाठी वापरायची असते. भिक्खूंसाठी अजून एक खूप महत्वाचा नियम आहे की भिक्खूंनी कुणाच्याही ताटात, वाटीत, ग्लासात, कुठल्याही दुसऱ्या पात्रामध्ये, जसे की ताट, त्या ताटामध्ये भोजन करू नये. भिक्षा पात्रामध्येच भोजन करावे असा पक्का नियम आहे. जेवढे आवश्यक तेवढेच अन्न ग्रहण करावे. हे द्या, ते द्या, हे नाही, ते खात नाही, हे नाही, हे असे असावे, ते तसे असावे नाही. एकदम जे उपासक आदराने जी भिक्षा देतील त्या भिक्षेला ग्रहण करायचे आहे. उपासकांच्या ताटामध्ये किंवा त्यांच्या वापरलेल्या भांड्यांमध्ये भोजन करायचे नसते. भिक्खूला भोजन करायचे असते ते त्याच्या भिक्षा पात्रामध्ये. आणि कुठल्याही प्रकारची स्वार्थ भावना न ठेवता भिक्खूंनी आपले संपूर्ण जीवन लोककल्याणार्थ समर्पित केले पाहिजे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी भिक्खूंसाठी जे जे नियम दिलेले आहेत त्यामध्ये भिक्खू 3 चिवरपेक्षा जास्त चिवर वापरू शकत नाही. भिक्खूंसाठी महत्वाच्या वस्तू म्हणजे एक चिवर, एक अंतर्वस्त्र, एक संगाटी, एक भिक्षापात्र, केस कप्पनसाठी वस्त्रा आणि पाणी गाळण्यासाठी एक छोटेसे कापड, बसण्यासाठी आसन खूप महत्वाचे आहे. भिक्खूंची खरी प्रॉपर्टी चिवर, अंतर्वस्त्र, संगाटी, पाणी गाळण्याचा एक कापड, बसण्यासाठी छोटे आसन आणि भिक्षापात्र, एवढी संपत्ती भिक्खूची आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी भिक्खू संघाला धन, द्रव्य, पैसा रूपी जमा करण्यास मना केलेली होती. भिक्खूंनी कुठल्याही संपत्तीचा संचय करू नये, धन संचय करू नये, द्रव्य संचय करू नये किंवा कुठल्याही गोष्टीचा साठा सोबत ठेवू नये. जेवढे आवश्यक आहे 24 तासासाठी तेवढेच भिक्खूंकडे असले पाहिजे. अनेक प्रकारचे जे भिक्षू आहेत ते उपासकांची दिशाभूल करून बोलतात की तो भगवान बुद्धांचा काळ होता, त्या काळामध्ये असे नव्हते, त्या काळामध्ये तसे नव्हते. आणि भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे की परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. आणि ह्याच अशा गद्दार भिक्खूंनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या मूळ तत्वाशी बेईमानी केलेली आहे. भिक्खूंसाठी 227 सील महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी दिलेले आहेत. ते त्या काळातही होते आणि आजही महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी भिक्खूंसाठी दिलेले 227 सील खूप विचारपूर्वक दिलेले आहेत. 227 सीलामध्ये असणारा भिक्षू कधीही पराजित होऊ शकणार नाही, अशी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांची खात्री होते. आणि ते सत्य सुद्धा आहे. उपासक भोळे बाबडे असतात, श्रद्धेपोटी ते कधीही भिक्खूंच्या शब्दाला नाकारत नाही. भिक्खूंनी जे मागितले ते देतातच, पण
भिक्खूंनी कधीही उपासकांशी नीतिनियमानेच वागावे. श्रद्धेपोटी श्रद्धेचे अवडंबर दाखवून उपासकांना लुटू नये. उपासक बिचारे प्रामाणिकपणे आपले दान देतच असतात. इतके देतात की ते भरपूर असते. कधीही कमी न पडणारे दान श्रद्धावान उपासक उपासिका देत असतात. त्या दानाचा गैरवापर भिक्खूंनी कधीच करू नये. आवश्यक असेल तेवढे ठेवावे, आवश्यक असेल तेवढेच ग्रहण करावे, जास्त अपेक्षा करू नये. कारण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सर्वात आधी जे सर्वांना सांगितलेले आहे की तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे, मोह दुःखाचे मूळ कारण आहे. कमी दिले, असे दिले, तसे दिले, हे बरोबर नाही, हे असे असायला हवे होते, अनेक प्रकारचे प्रश्न उत्पन्न होतात. भिक्खूंनी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी दिलेले जे 227 शील आहेत, त्या शीलाच्या अधीन राहून उपासकांची आपली मंगल मैत्री वाढवावी. तेव्हाच श्रद्धावान उपासकांची श्रद्धा अजून वाढेल. नाहीतर भिक्खूंनी कसेही आचरण केले, तथागतांनी सांगितलेल्या नीतिनियमाच्या बाहेर राहून कसेही आचरण केले तर मात्र श्रद्धावान उपासक उपासिकांची श्रद्धा खंडित होईल आणि लोक तथागतांच्या धर्माकडे वेगळ्या दृष्टीने बघतील आणि यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीत होणार नाही. श्रद्धावान उपासक उपासिका श्रद्धेमध्ये कधीही कमी ठेवत नाही, कधीच नाही. मीही एक बौद्ध भिक्खू आहे आणि माझ्या जीवनामध्ये मी अनुभवले की श्रद्धावान उपासक आणि उपासिका भिक्खूंसाठी कुठल्याही प्रकारचे काहीही कमी ठेवत नाही. मात्र प्रत्येक भिक्खूने 227 शीलाचे पालन करून अहरत सम्यक संबुद्धांनी दिलेली जी शिकवण आहे, त्या शिकवणीला स्मरण ठेवून आपले आचरण करावे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी भिक्खू संघास इतके मोठे वरदान दिलेले आहे की प्रत्येक क्षण प्रतिक्षण सुख आणि सुख भिक्खूच्या जीवनात उत्पन्न होते, जर त्याने 227 शीलाचे पालन केले तर. आणि विश्वामध्ये आंतरिक सुखापेक्षा, चित्तातील सुखापेक्षा, मनातील सुखापेक्षा सर्वश्रेष्ठ धन कोणतेच नाही. इतके महान वरदान महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू संघासाठी दिलेले आहे. दुःखमुक्त जीवन आणि जीवन मुक्त होण्यापर्यंत जे सुख महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. सर्वांनीच दुःख मुक्त व्हावे, हाच अहरत सम्यक संबुद्धांचा संदेश आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये जी जी देशना दिलेली आहे ती सर्व सुख संपन्न आहे. प्रत्येक देशनेमध्ये मनुष्याला सुख उत्पन्न होईल असे सर्व वचन अहरत सम्यक संबुद्धांचे आहे. आम्हीही अहरत सम्यक संबुद्धांचे उपासक आहोत. आम्ही तथागतांनी सांगितलेला जो धम्म आहे त्या धम्माचे आचरण करणे आवश्यक आहे. कारण जगामध्ये क्षण प्रतिक्षण जे परिवर्तन होत आहे ते दुःख आणि केवळ दुःखाकडे जात आहे. अपेक्षा वाढलेल्या आहेत.
दुसऱ्याचे बघून बघून मनामध्ये अजून ईर्ष्या उत्पन्न होते की त्याचे असे झाले, माझे का नाही, माझेही असेच व्हायला पाहिजे, त्यांनी कसे केले, त्याचे होते माझे होत नाही, तोच कसा पुढे चालला, मी मागे आहे. हे ईर्ष्यामय जीवन दुःखाकडे नेणारे आहे. तेव्हा प्रत्येकाने लोभाचा विचार न करता तृष्णामुक्त जीवन राहून जीवनामध्ये सत्य सुख उत्पन्न करणे गरजेचे आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आम्हाला जो सद्धम्म दिलेला आहे हा सर्व सुखाचा मार्ग आहे. या सर्व सुखाच्या मार्गावरून आम्ही आमचे जीवन प्रगतिशील करू शकतो. सर्व सुख धम्मामध्ये आहे, धम्माच्या बाहेर नाही. धम्म सांगतो स्वतःचे सुख उत्पन्न करा. यापेक्षा जगामध्ये अजून कोणीही सर्वश्रेष्ठ उपदेश दिलेला नाही. अहरत सम्यक संबुद्धांच्या काळामध्येही अनेक प्रकारचे ऋषी झाले, मुनी झाले. खूप मोठमोठे ऋषी ज्यांना राजापासून प्रजापर्यंत सर्व लोक आपले गुरु मानत होते. अनेक प्रकारचे मोठमोठे जीवनाला त्याग करून शरीराला त्रास देणारे अनेक प्रकारचे ऋषी महामुनी झाले. मात्र महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांपेक्षा जगामध्ये कोणीही ऋषी मुनी महामुनी थोर नाही, मोठा नाही. कारण सर्वांनी देव हा शब्द प्रचलित करून देवाला प्रसन्न करण्यासाठी, देवाला प्राप्त करून घेण्यासाठी ही साधना करावी, ती साधना करावी, हे असे करावे, ते तसे करावे, असे केले तर देव प्रसन्न होतो, देव जर प्रसन्न झाला तर माणसाचे कल्याण होते. अशा सर्व पाखंडी कल्पना जनतेला सांगून फसवणूक केलेली आहे. मात्र महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी हा सर्व पाखंडवादाचा अंधार दूर केलेला आहे. स्वयं दीप हो, स्वयं प्रकाशित व्हा, हा तथागतांचा संदेश आजही जगाला प्रेरक आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी जगाला शुद्ध कर्म कसे करावे हे शिकवले. जगामध्ये पहिले विश्वकर्मा ज्यांनी जगाला कर्म हा सिद्धांत दिला ते महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धच आहेत. विश्वकर्मा दुसरे तिसरे कोणीही नसून महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आहे. विश्वाला कर्म शिकवणारे, विश्वाला कर्माबद्दल ज्ञान देणारे विश्वकर्मा केवळ अहरत सम्यक संबुद्धच आहेत आणि याचे पुरावे सुद्धा आहेत. कारण कुठल्याही देवी देवता ऋषी मुनी महामुनी यांनी मनुष्याला कर्म सिद्धांत शिकवलेला नाही. कर्म सिद्धांत जो शिकवलेला आहे तो महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनीच शिकवलेला आहे. म्हणून विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आहे. विश्वकर्मा हे सुद्धा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना उपाधी लागलेली आहे आणि ती सिद्ध आहे. जागतिक धरोहर असलेली संभाजीनगर महाराष्ट्र येथील लेणी क्रमांक 10 जाऊन बघा. लक्षात येईल गुहा क्रमांक 10 मध्ये एका श्रद्धास्थानाच्या स्तूपाच्या समोर 15 फूट उंच शिल्प अहरत सम्यक संबुद्धांची आकृती त्यांच्या सेवकासह कोरलेली आहे. ही मूर्ती आणि गुहा 7व्या शतकातील आहे. हे शिल्प त्याच्या गोलाकार शिखराच्या समोर
शिखराच्या शेवटी दिसते. बुद्ध सिंहासनासारख्या उंचीवर बसलेले दाखवलेले आहेत आणि त्यांचे पाय जमिनीला स्पर्श करत आहेत. हे एक असामान्य दृश्य आहे, कारण भारत सम्यक संबुद्धांना सामान्यतः पद्मासन मुद्रेत बसलेले दाखवले जाते. भारत सम्यक संबुद्धांचे डोके एका वर्तुळाकार प्रभामंडळाने वेढलेले आहे, जे शिल्पाच्या मागे असलेल्या अंडाकृती दगडी स्लॅबवर कमी रिलीफमध्ये कोरलेले आहे. ही आकृती पौराणिक प्राण्यांनी वेढलेली आहे, ज्यामध्ये सर्वात प्रमुख सिंह आहेत. महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांच्या सभोवतालच्या कमानीच्या बाजूने उंच रिलीफमध्ये कोरलेले विद्याधर तरंगत आहेत. त्यांचे जे ध्यान आहे, त्याची आभा, त्याचे वलय, त्याचे तरंग संपूर्ण शरीराच्या बाहेर तरंगत आहेत, असे या शिल्पामध्ये आढळून येते. जे वरच्या बोधी वृक्षाच्या कमी रिलीफ प्रतिमेकडे जात असल्याचे दिसून येते. महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांच्या दोन्ही बाजूला दोन उभे बोधिसत्व दिसत आहेत. डावीकडील कदाचित अवलोकितेश्वर असू शकतात, कारण अशी स्तूप मंदिरे 7व्या शतकापर्यंत या भारत उपखंडात पसंतीचे दान बनले होते. विश्वकर्मा गृह देवांच्या दिव्य शिल्पकाराच्या नावावरूनच या अजिंठ्यातील 10 नंबरच्या लेणीला विश्वकर्मा गुहा वास्तुकलेच्या कलचुरी वाक्यप्रचारात कोरलेली दिसत आहे. वेरूळ येथील बौद्ध लेण्यांमधील अजंठा येथील बौद्ध लेण्यांमधील हा एकमेव चैत्य सभागृह आहे आणि लाकडावर आधारित वास्तुकलेचे अनुकरण करतो. विशेषतः त्यांच्या बरगड्या बॅरल होल्टेड छताद्वारे जे लाकडी तुळ्यांसारखे दिसते. पर्यटक मध्यवर्ती नेवमधून शिल्पाकडे जाऊ शकतात, जे बाजूंना 28 अष्टकोनी खांबांनी रेषा कोरलेल्या आहेत. खांबावर साधे कॅपिटल आहेत आणि त्याच्यावर गण असलेले फ्रीज आहे. महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धांच्या मागे असलेला नेवच्या मध्यभागी स्थित आहे आणि मुख्य हॉलच्या जवळजवळ संपूर्ण उंची व्यापतो. असे हे नयन मनोरम्य अजिंठा लेणीतील शिल्प युगानयुगे सांगत आहे की विश्वकर्मा अजून दुसरे कोणीही नसून भारत सम्यक संबुद्धच आहेत. अजिंठा येथील बुद्ध लेणी क्रमांक 10च्या या लेणीला विश्वकर्मा गुहा म्हणून नाव दिलेले आहे. यावरूनच सिद्ध होते की विश्वकर्मा अजून दुसरे तिसरे कोणीही नसून महाकारुणिक भारत सम्यक संबुद्धच आहेत. तेव्हा जे लोक विश्वकर्मा म्हणून पूजा करतात, त्यांना भ्रामक कल्पनेमध्ये गुंतवून अनेक प्रकारची अंधश्रद्धा निर्माण केली. विश्व निर्माण करणारा दुसरा अजून कोणी आहे? अनेक प्रकारचे वास्तुकला, शिल्पकला हे विश्वामध्ये विश्वकर्माने निर्माण केले. ही सर्व भाकट कथा आहे, थोतांड आहे. त्यामुळे सर्व श्रद्धावान उपासकांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून, बौद्ध ग्रंथाचे पठन करून जाणून घ्यावे की विश्वकर्मा दुसरे तिसरे कोणीही नसून महाकारुणिक भारत सम्यक संबुद्ध आहे. भारत सम्यक संबुद्धांच्या काळातच मनुष्यांना अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले, वास्तुकलेचे, शिल्पकलेचे. कारण मूळचा जो अभ्यास आहे
तो अहरत सम्यक संबुद्धांनी ध्यान साधना हा शिकवलेला आहे आणि ध्यान साधनेमुळेच अहरत सम्यक संबुद्धांना संबोधित ज्ञान प्राप्त झाले आणि ध्यान साधना हा पहिला जगामध्ये मंत्र देणारे, पहिला उपदेश देणारे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धच आहे. जगातील सर्व संशोधन हे ध्यानामुळे झालेले आहे, ध्यान साधनेमुळे झालेले आहे. त्यामुळे जगामध्ये अनेक प्रकारचे वास्तुशिल्प, अनेक प्रकारच्या विज्ञानातील अनेक प्रकारच्या ज्या संशोधनाच्या गोष्टी आहेत, ही सर्व ध्यान साधनेमुळे प्राप्त झालेले आहे. आणि ध्यान साधनाचे प्रमुख मुख्य प्रवर्तक अहरत सम्यक संबुद्धच आहेत. तेव्हा या जगातील विश्वकर्मा जे आहे ते अहरत सम्यक संबुद्ध आहे. तेव्हा मी सर्व माझ्या आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक, धम्म उपासिका यांना आग्रहाने सांगू इच्छितो की आपण कुठल्याही अंधश्रद्धेमध्ये अडकून न राहता सत्य स्वरूपाने सद्धम्माचा मार्ग स्वीकारा आणि बौद्ध साहित्याचे वाचन करा. त्रिपिटकामध्ये अहरत सम्यक संबुद्धांचे जे सर्व वचन आहेत ते सत्य स्वरूपामध्ये लिपिबद्ध आहेत. तेव्हा त्रिपिटकाचा अभ्यास करा, धम्मपद वाचा आणि स्वतःला जागृत करा. जोपर्यंत स्वतःमध्ये प्रकाश निर्माण होणार नाही तोपर्यंत जीवनात खऱ्या सुखाचे धनी होणार नाहीत. जगामध्ये सर्व अंधार आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये प्रकाश उत्पन्न होणार नाही तोपर्यंत संपूर्ण विश्व हे अंधकारमय आहे. ज्ञान असेल तर मनुष्याला कुठलेही दुःख उत्पन्न होणार नाही. ज्ञान असेल तर मनुष्य कधीच अकुशल कर्म करणार नाही, कारण अकुशल कर्म दुःख निर्माण करते. अज्ञानामुळे तृष्णा उत्पन्न होते आणि तृष्णेपोटी दुःख निर्माण होते. हे कालचक्र महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी जाणले आणि संबोधन केले की दुःखाचे मूळ कारण तृष्णा आहे, दुःखाचे मूळ कारण लोभ आहे. तेव्हा या धम्मदेशनीच्या माध्यमातून मी सर्व आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांना विनम्र निवेदन करतो की आपण पंचशिलाचे परिपूर्ण पालन करून धम्म जाणावा आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सुख कशी उत्पन्न होईल याचा प्रयत्न करावा. आजची ही धम्मदेशना खरे विश्वकर्मा दुसरे तिसरे कोणीही नसून महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धच आहेत ही खात्री करून घ्या. आजच्या या धम्मदेशनेच्या माध्यमातून एक सर्वात महत्वाचा संदेश देऊ इच्छितो की कर्म सिद्धांत ज्याचा चांगला असेल त्याचा मृत्यू सुद्धा सुखरूप होतो. पुण्यकर्म हे मनुष्याजवळ असणे आवश्यक आहे आणि पुण्यकर्म हे कणाकणानी जसे ज्ञान प्राप्त होते त्याचप्रमाणे छोटे छोटे कुशल कर्म करूनच पुण्य संपादित होते. कुठल्याही छोट्या कामामध्ये पुण्य नाही असा विचार करू नका. कुशल कर्म करा. आपल्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील, आई असेल, वडील असतील, आजोबा असतील, आजी असेल, अनेक प्रकारचे जे वृद्ध नातेवाईक आहेत त्यांची सेवा करा. मी थायलंडमध्ये असताना बघितले की घरातील जेवढेही वृद्ध व्यक्ती आहेत त्यांची देवासारखी श्रद्धा ठेवून सेवा करतात. खूप मोठी गोष्ट आहे, पुण्य आहे. जन्म हा नेहमी मिळणारा नाही, शक्यही नाही. सर्वांना वाटत असेल की काय या जन्मात काय करायचे नाही. या जन्मात खूप काही करायचे आहे. हा जन्म
वाया जाणार नाही याची सर्वात पहिला दक्षता घ्यायची आहे. हा मनुष्य जन्म अनेक पुण्य कुशल कर्मामुळे प्राप्त होतो. आई वडील जन्म देतात आणि जन्म प्राप्त होतो. आई वडील पालन पोषण करतात, आम्ही मोठे होतो आणि आई वडील आमचे सर्व काही करतात. हा विचार उत्तम आहे, पण हा जन्म जो मिळतो अनंत कुशल कर्माच्या प्राप्तीमुळे मिळतो. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. भारत सम्यक संबुद्धांनी मनुष्य जन्माला खूप महान समजलेले आहे. कारण मनुष्य योनी जर प्राप्त झाली नाही तर बुद्ध निर्माण होऊ शकत नाही, बुद्धत्व प्राप्ती होऊ शकत नाही. हा प्राकृतिक सत्य नियम आहे. त्यामुळे हा जन्म अनमोल आहे. ह्या जन्माला वाया घालू नये आणि हा जन्म वाया जाणार नाही याबद्दल सतर्क राहावे, सचित राहावे आणि घरातील वृद्ध व्यक्तींची सेवा करावी. अन्नदान करून पुण्य संपादित करावे. अन्नदान केवळ मनुष्यालाच नव्हे, जलाशयातील जीवजंतूंना अन्नदान करणे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी महापुण्य प्रतापित दान समजलेले आहे. कारण जलाशयामध्ये अनेक प्रकारचे छोटे छोटे जीव असतात. भारत सम्यक संबुद्धांनी आपल्या धम्मदेशनेमध्ये सांगितलेले आहे की अन्नदानामुळे महापुण्य प्राप्त होते. जलाशयातील जीव अन्नासाठीच भरकटत असतात. छोटे छोटे जीव जे असतात, कधी आपण पुण्या जलाशयावर जावे आणि थोडेसे अन्न जे असेल त्या पाण्यामध्ये टाका. बघा कसे ते पाण्यातील जीव, मासे असतील, दुसरे जीव असतील, कशी वर येतात आणि त्या अन्नाला भक्षण करतात. कारण त्यांना अन्नाची गरज असते. अशा निष्पाप जीवांना जे लोक अन्नदान करतात त्यांच्या घरातील दुःख नाहीसे होते, दारिद्र्य नाहीसे होते, उत्तम आरोग्याचा लाभ होतो आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, मनोकामना पूर्ण होतात. म्हणून या वर्षावासामध्ये जलाशय उत्पन्न होते आणि जलाशयामध्ये अनेक प्रकारचे जीव उत्पन्न होतात. अल्प आयु जीव असतात. अशा जीवांना अन्नदान करणे खूप हिताचे ठरते. सर्वांना हा वर्षावास सुखकारक जावो, आनंददायी जावो, आरोग्यदायी जावो अशी सर्वांसाठी मंगल मैत्रीची मनोकामना करतो. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य शक्तींना तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.